Hello, dear students. Today we are going to learn and understand the very first lesson of Standard 7, Subject General Science. And the lesson's name is The Living World Adaptations and Classification. The Living World म्हणजे संपूर्ण सजीव सृष्टी. मग त्यामध्ये सगळे प्लांट्स, सगळे ॲनिमल्स येतात. अडॅप्टेशन. अडॅप्टेशन या वर्डचा मिनिंग आपण एक एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. आता तुमचे समर वेकेशन्स नुकतेच संपलेले आहेत. पण इमॅजिन करा की तुमचे समर वेकेशन्स चालू आहेत आणि तुम्हाला थंड हवेच्या ठिकाणी जायचं आहे. मग सपोज तुम्ही काश्मीरला जाण्याचा प्लॅन केला, तर तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घ्याल तुमच्याबरोबर? तर वॉर्म क्लोथ्स घ्याल. का वॉर्म क्लोथ घेणार? स्वेटर वगैरे का घेणार? कारण तुम्हाला माहीत आहे की काश्मीरमध्ये बर्फ पडतो आणि तिथे खूप थंडी असते. थंड हवेचे ठिकाण आहे, राईट? टेम्परेचर खूप कमी असते तिथे. मग आपल्याला तिथे ॲडजस्ट होण्यासाठी, त्या थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी आपण वॉर्म क्लोथ्स घेतो. शिवाय तिथे आपण गेल्यानंतर कशा प्रकारचं अन्न खात असतो, फूड कशा प्रकारचं इंटेक करतो? तर गरम गरम अन्न खातो, हो की नाही? चहा, कॉफी यासारखे गरम पेय आपण पित असतो. मग हे आपण काय करतो? ही जी ॲडजस्टमेंट करतो आपण तिथे राहण्यासाठी, त्यालाच काय म्हणतात? अडॅप्टेशन असे म्हणतात. सो what is adaptation? The ability of living organism to adjust to their environment is called adaptation. प्रत्येक लिव्हिंग थिंग ज्या परिसरात, ज्या वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीरातील अवयवांमध्ये जे बदल होतात त्यालाच अडॅप्टेशन असे म्हणतात. जसे की डेझर्टमध्ये आपल्याला कॅक्टस पाहायला मिळतं. तुम्ही कधी बर्फाळ प्रदेशामध्ये, पोलार रिजनमध्ये कॅक्टस पाहिलंय का? कॅक्टस इथे सर्व्हाइव्ह करू शकतो का? नाही. तर पाईन ट्री इथे डेझर्टमध्ये तुम्ही कधी पाहिलंय का? ते इथे सर्व्हाइव्हच करू शकत नाही, कारण ते इथे स्नोवी रिजनमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठीच बनलेलं आहे. त्याचं बॉडी स्ट्रक्चर हे इथल्यासारखंच झालेलं आहे. तर कॅक्टसचं जे स्ट्रक्चर आहे, कॅक्टस प्लांटचं जे स्ट्रक्चर आहे ते डेझर्टमध्ये राहण्यासाठीच सुटेबल असं आहे. आता ॲनिमल्सचं पाहिलं तर हे पहा, डेझर्टमध्ये आपल्याला कॅमल पाहायला मिळतं. तर याक आपल्याला कुठे पाहायला मिळतं? तर स्नोवी रिजनमध्ये. या दोन्ही ॲनिमल्सचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते त्या त्या एन्व्हायरमेंट बरोबर जुळवून घेण्यासाठीच बनलेलं आहे. आपल्याला कॅमल हा स्नोवी रिजनमध्ये कधीच पाहायला मिळणार नाही, राईट? सो यांच्या बॉडीमध्ये तिथल्या एन्व्हायरमेंटनुसार झालेले जे चेंजेस आहेत त्यालाच अडॅप्टेशन असे म्हणतात. आणि हे जे चेंजेस आहेत ते हळूहळू त्यांच्या बॉडीमध्ये तयार झालेले आहेत तिथल्या एन्व्हायरमेंटनुसार. आता हे वेगवेगळे प्लांट्स, वेगवेगळे ॲनिमल्स जिथे राहतात त्याला काय म्हणणार? त्याला एन्व्हायरमेंट म्हणणार का? तर नाही. हे सगळे प्लांट्स, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स हे जिथे असतात, जिथे राहतात त्याला इनहॅबिटेट असे म्हणतात. द एन्व्हायरमेंट वेअर अ प्लांट ऑर ॲनिमल नॉर्मली लिव्स इज कॉल्ड इट्स हॅबिटॅट. सम ऑफ द हॅबिटॅट्स आर फॉरेस्ट, डेझर्ट, माउंटेन, पॉन्ड, स्ट्रीम, ओशन एक्सेट्रा. आता डेझर्टमध्ये आपल्याला कॅमल पाहायला मिळतो, तसेच रॅट असतात डेझर्टमध्ये, स्नेक असतात, लिझार्ड असतात. तसेच ओशनमध्ये फिश, वेगवेगळ्या प्रकारचे फिश, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पाहिलंय का की फिश हा कधी जमिनीवर राहतो? फिश जमिनीवर राहूच शकत नाही, राईट? कारण त्याचं नॅचरल हॅबिटॅट हे पाणी आहे, सो तो पाण्यातच राहतो. त्यानंतर तुम्ही कधी लायन हा पाण्यामध्ये पाहिलाय का? किंवा लायन हा डेझर्टमध्ये पाहिलाय का? तर नाही, तो जंगलामध्ये, फॉरेस्टमध्येच राहतो. मग हे जे ॲनिमल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, हे जिथे राहतात त्याला हॅबिटॅट असे म्हणतात. नाव लेट्स रीड आउट आवर लेसन अँड अंडरस्टँड इट. इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन? आता इथे फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारलेलं आहे की लिव्हिंग थिंग्समध्ये जी डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, ती आपल्याला कोणकोणत्या गोष्टींमुळे लक्षात येते? आता तुम्हाला तर माहीत आहेत की लिव्हिंग थिंग्स खूप आहेत. मग ते प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहे, पाण्यामध्ये राहणारे, डेझर्टमध्ये राहणारे ॲनिमल, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला इथे अर्थवर पाहायला मिळतात. मग यांमध्ये जी विविधता आहे, जी डायव्हर्सिटी आहे, ती कोणत्या बाबींमुळे आपल्याला लक्षात येते? तर मग द डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग थिंग्स इज सीन ड्यू टू देअर डिफरंट शेप्स. वेगवेगळ्या शेप्सचे ॲनिमल्स आहेत, वेगवेगळा साईज आहे, कलर आहेत वेगवेगळे ॲनिमल्सचे, प्लांट्सचे, अँड डिफरंट स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. प्रत्येकाच्या बॉडीचे स्ट्रक्चर हे वेगवेगळे आहे. तर या सगळ्या बाबींमुळे आपल्याला लक्षात येते की लिव्हिंग थिंग्समध्ये डायव्हर्सिटी आहे. नाव अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ.
आपल्या अर्थवर आपल्याला अनेक प्रकारचे प्लांट्स पाहायला मिळतात. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लॉवर्स, काही खूप कलरफुल आहेत. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर वेअर ॲज सम आर टू बी फाउंड इन डेझर्ट्स विच हॅव अ स्केअरसिटी ऑफ वॉटर. काही प्लांट्स हे पाण्यामध्ये ग्रो होत असतात, हो की नाही. तुम्ही ओशनच्या आतमध्ये आपण पाहिलेलं आहे, लेसनमध्ये रीड केलेलं आहे. तुम्ही इंटरनेटवर सुद्धा पाहिलं असेल की पाण्याच्या आतमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत. तसेच डेझर्टमध्ये जिथे पाण्याची खूप कमतरता आहे, स्केअरसिटी म्हणजे कमतरता, कशाची कमतरता? पाण्याची. डेझर्टमध्ये जिथे पाण्याची खूप कमतरता आहे, अशा ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्लांट्स पाहायला मिळतात. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोवी रिजन्स. आणि असे काही प्लांट्स आहेत की जे फक्त आपल्याला स्नोवी रिजन्समध्येच दिसतात, राईट. ते प्लांट्स आपल्याला डेझर्टमध्ये पाहायला मिळत नाहीत. ते प्लांट्स आपल्याला पाण्याच्या खाली ओशनमध्ये पाहायला मिळत नाहीत. ते फक्त स्नोवी रिजनसाठीच बनलेले प्लांट्स असतात, ते तिथेच आपल्याला पाहायला मिळतात. सम प्लांट्स कॅन नॉट बी सीन विदाउट अ मायक्रोस्कोप वेअर ॲज सम आर ह्यूज इन साईज. काही प्लांट्स असे आहेत, इतके सूक्ष्म, इतके बारीक आहेत प्लांट्स ते, की ते पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप यूज करावा लागतो. हे पहा, या अशा प्रकारच्या मशीनला मायक्रोस्कोप असं म्हणतात. मग हे प्लांट्स आपल्याला मायक्रोस्कोप नेच पाहायला मिळतात. तर काही प्लांट्स इतके ह्यूज आहेत, इतके मोठे आहेत साईजने, की बस विचारायला नको. तर इतकी सगळी डायव्हर्सिटी प्लांट्समध्ये आहे. लाईक प्लांट्स ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. आता जसं आपण प्लांट्समध्ये पाहिलं, वेगवेगळ्या कलरचे प्लांट्स आहेत. काही प्लांट्स आपल्याला पाण्याच्या आतमध्ये पाहायला मिळतात, काही डेझर्टमध्ये पाहायला मिळतात, काही स्नोवी रिजनमध्ये पाहायला मिळतात. काही प्लांट्स हे खूपच छोटे असतात, काही प्लांट्स हे खूपच मोठे असतात. मग ही जी डायव्हर्सिटी आहे तीच आपल्याला ॲनिमल्समध्ये सुद्धा पाहायला मिळते, राईट. सम आर युनिसेल्युलर, अदर्स मल्टीसेल्युलर. काही ॲनिमल्स हे युनिसेल्युलर आहेत, तर काही ॲनिमल्स मल्टीसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर म्हणजे एका सेलने बनलेले, आणि मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक सेल्सने बनलेले ॲनिमल्स. सम आर व्हर्टिब्रेट्स वेअर ॲज अदर्स आर इनव्हर्टिब्रेट्स. आता व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे काय? आपण क्लास 6 मध्ये शिकलो आहोत. व्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असतो त्यांना व्हर्टिब्रेट्स असे म्हणतात, आणि इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नसतो. तर काही ॲनिमल्स हे व्हर्टिब्रेट्स आहेत, तर काही ॲनिमल्स इनव्हर्टिब्रेट आहेत. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ अ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स, ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल, ॲम्फिबियन, रेप्टिलियन, एरियल एक्सेट्रा. आता ॲक्वॅटिक म्हणजे काय? तर पाण्यामध्ये राहणारे. टेरेस्ट्रियल म्हणजे काय? जे जमिनीवर राहतात ॲनिमल्स. ॲम्फिबियन म्हणजे काय? जे जमिनीवर आणि पाण्यावर दोन्हीकडे राहतात. रेप्टिलियन म्हणजे काय? सरपटणारे ॲनिमल्स. आणि एरियल म्हणजे जे हवेमध्ये उडतात. तर इतके सगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत. दीज ऑब्झर्वेशन्स गिव्ह राईज टू द क्वेश्चन. आणि हे सगळं ऑब्झर्वेशन सगळ्यांचं, या सगळ्या ऑब्झर्वेशनमधून काही क्वेश्चन्स, काही प्रश्न तयार होतात. हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बिईंग. कोणता प्रश्न तयार होतो की सजीवांमध्ये एवढी विविधता, एवढी डायव्हर्सिटी कशामुळे निर्माण झाली असावी. आता इथे नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप. काश्मीर व राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी आणि वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का? आहेत का एकाच प्रकारचे ॲनिमल्स, प्लांट्स? जे काश्मीरमध्ये ॲनिमल्स आणि प्लांट्स आहेत तेच राजस्थानमध्ये आहेत का? नाही, हो की नाही. कॅन यू इलॉबरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू. त्यांमध्ये कोणते फरक आहेत हे तुम्ही सांगू शकाल का? तर हो, का नाही. काश्मीर अँड राजस्थान आर जॉग्राफिकली डिफरंट टेरियन्स. जॉग्राफिकल कंडिशन काश्मीरची आणि राजस्थानची वेगवेगळी आहे. काश्मीरमध्ये थंडी असते, बर्फ पडतो. राजस्थानमध्ये काय आहे? डेझर्ट आहे, हो की नाही. राजस्थान वाळूच वाळू आहे, खूप हीट असते तिथे. द क्लायमेट कंडिशन्स आर डिफरंट इन दीज टू प्लेसेस. देअरफॉर द फ्लोरा म्हणजे काय? ऑल द प्लांट्स. अँड द फोना म्हणजे काय? ऑल द ॲनिमल्स इज ऑल्सो डिफरंट. मग काश्मीरमध्ये असणारे प्लांट्स आणि ॲनिमल्स हे वेगळे असणार, आणि राजस्थानमध्ये राहणारे प्लांट्स आणि ॲनिमल्स वेगळे असणार. ॲनिमल्स इन काश्मीर आर विथ थिक फर. जे काश्मीरमध्ये ॲनिमल्स आहेत त्यांचे थिक फर असते, राईट. त्यांचे जी बॉडी स्किन असते ती सुद्धा जाड असते. देअर बॉडी इज चेंज्ड टू सूट द कोल्ड क्लायमेट. त्यांचं जी स्किन आहे ती जाड असते, त्यांना खूप थिक फर असतं. का? कारण त्यांच्या बॉडीला, त्यांच्या शरीराला थंडी वाजू नये, थंडीपासून त्यांचं रक्षण व्हावं यासाठी त्यांचं फर हे थिक असतं. काश्मीरमध्ये खूप थंडी असते, टेम्परेचर खूप कमी असतं, हो की नाही. मग राजस्थानचं टेम्परेचर कसं असतं? खूप हीट असते राजस्थानमध्ये, हो की नाही. मग तिथे राहणारे प्लांट्स, तिथे असणारे प्लांट्स, तिथे राहणारे ॲनिमल्स हे त्या एन्व्हायरमेंटला सूट होण्यासाठी बनलेले असतात. त्यांचं बॉडी तशी
अडॉप्ट झालेली असते. राजस्थान being the desert, animals like camel are seen here. According to local conditions, the plants and animals show different characteristics. Coniferous trees like pine and deodar flourish in snowy regions like Kashmir. काश्मीरमध्ये कशा प्रकारचे प्लांट्स असतात? कॉनिफरस ट्रीज असतात, म्हणजे ज्यांचा शेप कॉनिफरस असतो, ट्रायंगल, तसे ट्रीज असतात. जसं की पाईन ट्री तुम्हाला माहित आहे कसं असतं? कॉनिफरस त्यांचा शेप असतो, हो की नाही? कोणचा शेप असतो? का कोणचा शेप असतो? कारण स्नो पडतो तिथे आणि जो पडणारा स्नो आहे तो घसरून पुन्हा खाली जमिनीवर पडावा त्यासाठी. नेक्स्ट आहे दिलेलं, हवेवर इन द डेझर्ट्स ऑफ राजस्थान प्लांट्स लाईक कॅक्टस अँड अकासिया बाभूळ आर टू बी फाउंड. कॅक्टस आणि अकासिया सारखे प्लांट्स हे आपल्याला डेझर्टमध्ये पाहायला मिळतात, राजस्थानमध्ये पाहायला मिळतात. द कॅमल अ डेझर्ट ॲनिमल इज नॉट फाउंड इन काश्मीर. जसं की आपण सुरुवातीला पाहिलं की काश्मीरमध्ये आपल्याला कॅमल नाही पाहायला मिळणार. व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्स? काय रिझन असू शकतं या फरकामागे? आता ते तुम्ही सांगायचं आहे. आपण याआधी त्याबद्दल चर्चा केलेली आहे, डिस्कशन केलेलं आहे. अडॉप्टेशन. अडॅप्टेशन म्हणजे काय? ग्रॅज्युअल चेंजेस अकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स. सच चेंजेस आर कॉल्ड अडॅप्टेशन्स. दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. ग्रॅज्युअल चेंजेस म्हणजे हळूहळू होत गेलेले बदल. प्रत्येक सजीव ज्या परिसरात, वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या बॉडी पार्ट्समध्ये तसेच त्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये वेळेनुसार घडून आलेल्या बदलाला अडॅप्टेशन असं म्हणतात. अडॅप्टेशन इन प्लांट्स. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. इन्क्लूड अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन टू. रिजन म्हणजे परिसर. तुमच्या परिसरामध्ये इतर तुम्हाला प्लांट्स दिसले तर तुम्ही ते सुद्धा इथे इन्क्लूड करू शकता. टेक्स्टबुकमध्ये इथे त्यांनी लोटसचं एक्झाम्पल दिलेलं आहे, कॅक्टसबद्दल आपल्याला विचारलेलं आहे आणि बनियान ट्रीबद्दल विचारलेलं आहे. तर लोटसचं प्लांट कुठे राहतं? हॅबिटॅट काय आहे? तर ॲक्वॅटिक, पाण्यामध्ये राहतं. टाईप ऑफ रूट कसे आहेत त्याचे रूट? तर फायबरस. हे पहा, अशा प्रकारच्या रूट्सला फायबरस रूट्स असं म्हणतात. आणि जसं सिंगल असतं त्याला थोडंसं असं धाग्यांसारखं असतं त्याला टॅप रूट असं म्हणतात. अशा प्रकारच्या रूट्सला फायबरस रूट असे म्हणतात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स. लिव्स कसे असतात? कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य. लिव्स म्हणजे पानं. जी लोटसला पानं आहेत त्यांचे वैशिष्ट्य काय आहे? तर ते खूप मोठे असतात, राऊंड असतात आणि वॅक्सी लेअर असतं त्या पानांवर. ओके, सो लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेअर. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम. स्टेम कसं असतं लोटसचं? तर हॉलो असतं आणि फ्लेक्सिबल असतं. कॅक्टसबद्दल विचारलेलं आहे. तर कॅक्टस कुठे राहतं? कुठे आपल्याला दिसतं कॅक्टस? तर डेझर्टमध्ये. रूट कसं असतं कॅक्टसचं? तर डीपली पेनिट्रेटिंग. खूप खोलवर जमिनीमध्ये रुतलेलं असतं. का खोलवर जमिनीमध्ये रुतलेलं असतं त्याचं रूट? कारण खूप खोलवर जाऊन ते जमिनीतलं पाणी शोषून घेतं, त्यासाठी त्याचे रूट्स हे डीपली पेनिट्रेटिंग असतात. आता त्याचे लिव्स कसे असतात? कॅक्टसला लिव्स असतात का? तर नाही. कॅक्टसने त्याच्या लिव्सचं रूपांतर थॉर्नमध्ये केलेलं असतं, काट्यांमध्ये केलेलं असतं. आणि जे ग्रीन कलरचं आपल्याला दिसतं ते असतं कॅक्टसचं स्टेम. तर स्टेमचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? वैशिष्ट्य काय आहे? तर त्याचं कॅक्टसचं स्टेम हे थिक फ्लेशी ग्रीन स्टेम असतं. बनियान ट्रीचं काय आहे? कुठे असतं? तर लँडवर असतं. हॅबिटेट लँड आहे. आणि रूट्स कसे असतात? सम इन सॉईल. काही बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड कसं असतं? त्याचे काही रूट्स हे जमिनीच्या आतमध्ये असतात खूप खोलवर, तर काही रूट्स हे एरियल म्हणजे हवेमध्ये तरंगत असतात. पानं कशी असतात? तर बिग आणि ग्रीन, आणि त्याचं स्टेम खूप हार्ड आणि टॉल असतं. अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. आता जे पाण्यात राहणारे प्लांट्स आहेत त्यांनी तिथे राहण्यासाठी स्वतःमध्ये कशा प्रकारचे बदल केलेले आहेत, त्यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे त्यात आपण समजून घेऊयात. अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. व्हिजिट व्हेरियस. आता इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची आहे. व्हिजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज रिव्हर, ब्रूक, पॉन्ड, लेक इन युअर सराउंडिंग्स. तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता तेथील रिव्हर, ब्रूक, पॉन्ड, लेकमध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. व्हॉट डिफरन्सेस डू यू ऑब्झर्व बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक प्लांट्स. आणि मग तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे डिफरन्सेस कशामधले? तर टेरेस्ट्रियल म्हणजे जे जमिनीवरचे प्लांट्स आहेत त्या प्लांट्समध्ये, आणि जे पाण्यामधले प्लांट्स आहेत ॲक्वॅटिक प्लांट्स त्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉईल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. आता इथे ही एक वॉटर बॉडी दाखवलेली आहे आणि या वॉटर बॉडीमध्ये काही प्लांट्स तुम्हाला दिसतात.
आता इथे हे फर्स्ट जे प्लांट आहे त्याचे रूट्स पहा बरं, त्याचे रूट्स पूर्ण सॉईलमध्ये, पाण्याच्या खाली जी सॉईल आहे त्या सॉईलमध्ये घट्ट रुतून बसलेले आहेत. Their stems are submerged while leaves and flowers float on the surface. आता इथे हे लोटसचं पिक्चर पहा. या लोटसचं तुम्हाला काय दिसतंय, इथे हे रूट्स आहेत लोटसचे, जे पाण्याखाली जी माती आहे त्यामध्ये आहेत, आणि त्याचं हे स्टेम पाण्यामध्ये आहे, आणि लीव्स आणि फ्लावर हे पाण्याच्या वर आहे. हवेवर सम प्लांट्स आर एंटायरली अफ्लोट. आता हे जे प्लांट्स तुम्हाला दिसतात, हे बघ, हे 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 पूर्णपणे पाण्यावर फ्लोट होतात. त्यांचे रूट्स पाण्याच्या खाली जमिनीमध्ये नाही आहेत, ते पूर्णपणे पाण्यावर फ्लोट होत आहेत. Their roots are not anchored in the soil. The surfaces of leaves and stems of many aquatic plants are covered with a waxy layer. आता जे पाण्यामध्ये राहणारे प्लांट्स आहेत त्यांचं स्टेम आणि लीव्स यावर एक वॅक्सी लेअर असतो. का वॅक्सी लेअर असतो? कारण तिथे पाणी टिकून राहू नये यासाठी. तुम्ही आळूची पानं पाहिली असतील, ओके नाही, आळूची पानं सगळ्यांकडे असतात, तुमच्या गार्डनमध्ये लावली असतील किंवा इतर कुठे तुम्ही गावाकडे गेला तर तिथे तुम्ही आळूची पानं पाहिली असेल. थंडीच्या दिवसांमध्ये त्याच्यावर दव पडतं, मग ते पाणी हे फ्लोट होतं त्या पानावरून, ते त्या पाण्यामध्ये आतमध्ये झिरपून जात नाही पाणी, ओके नाही. मग का असं होतं? कारण त्या पानावर वॅक्सी लेअर असतो, त्यामुळे ते पाण्याचा जो एखादा ड्रॉप असेल आळूच्या पानावर तो घरंगळून खाली पडत असतो. तर तशा प्रकारचं वॅक्सी लेअर या पाण्यामध्ये असणाऱ्या सगळ्या प्लांट्सवर असतं, सगळ्या प्लांट्सच्या लीफवर असतं आणि स्टेमवर असतं. लीव्स ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. काही ॲक्वॅटिक प्लांट्सचे लीव्स हे अरुंद रिबिनीसारखे असतात. का असतात तसे? दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट ऑफ वॉटर. पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करण्यासाठी त्यांना अशा प्रकारचे लीव्स असतात, त्यांनी तसे लीव्स अडॅप्ट केलेले असतात. एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पेटिहोल्स ऑफ aquatic plants are useful for floating in water. Aquatic plants चे स्टेम हे हॉलो स्पेस, स्टेममध्ये हॉलो स्पेस असतं, एअर स्पेसेस असतात. का असतात तसे? कारण त्यामुळे ते फ्लोट होतात वॉटरवर. नाव यूज युअर ब्रेन पॉवर. आता आपण खूप चर्चा केली ॲक्वॅटिक प्लांट्स बद्दल, ओके नाही. मग आता इथे तुम्ही या क्वेश्चन्सचे आन्सर्स सांगायचे आहेत. वाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव्स. आता इथे लोटसचे पिक्चर दिलेले आहे, हे लोटसचे लीफ आहे, आणि या लोटसच्या लीफवर हा इथे पाण्याचा ड्रॉप दिसतोय. आता हा पाण्याचा ड्रॉप घरंगळून खाली पडणार. का बरं घरंगळून खाली पडणार? कारण या पानावर वॅक्सी लेअर आहे, त्यामुळे घरंगळून तो पाण्याचा ड्रॉप खाली पडणार. इथे हे लोटसचं स्टाल्क दिलेलं आहे. इथे पाहताय, इथे हॉलो स्पेस आहे, एअर स्पेस. का बरं असा एअर स्पेस असतो? या एअर स्पेसमुळे हे पाण्यावर तरंगतं, फ्लोट होतं, त्यासाठी एअर स्पेस दिलेला असतो लोटसच्या स्टेमला, स्टार्कला. आता क्वेश्चन्स पाहूयात. वाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव्स. त्यानंतर वाय डोंट द लीव्स ऑफ दीज प्लांट्स रॉट इन वॉटर. पाण्यामध्ये हे सतत असतात, ओके नाही. हे लोटसचं लीफ, लोटसचं स्टेम हे सतत पाण्यामध्ये असतात, मग तरी सुद्धा हे सडत का नाहीत, रॉट का नाही होत? वाय आर देअर रूट्स शॉर्ट अँड फायबरस. लोटसचे रूट्स हे छोटे असतात आणि फायबर्स असतात, असे का? नेक्स्ट आता टॉपिक पाहूयात, अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. टेक 2 पॉटेड. आता इथे तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची आहे, रीड करूया. टेक 2 पॉटेड प्लांट्स, वन अ कॅक्टस अँड द अदर अ लीफी प्लांट. टाय प्लास्टिक बॅग्स लूजली अराउंड द लीव्स ऑफ these plants and keep them in sunlight from early in the morning. In the afternoon, bring those pots into the classroom and observe them. काय करायचे आहे, 2 पॉट्स घ्यायचे. एका पॉटमध्ये कॅक्टसचं प्लांट आणि एकामध्ये लिफी प्लांट घ्यायचा आहे, आणि त्यांचे जे लीव्स आहेत त्याला आपल्याला पॉलिथिन बॅग, प्लास्टिकची बॅग बांधायची आहे. सकाळी सनलाईटमध्ये ते ठेवायचं आहे. दुपार झाली की ते दोन्ही प्लांट्स आपल्याला आतमध्ये आणायचे आहेत क्लासरूममध्ये, आणि ऑब्झर्व करायचे की काय झालं हे पहा. अशा प्रकारे हे कॅक्टसचं प्लांट आणि हे लिफी प्लांट, या दोन्हीही प्लांट्सच्या लीफवर, आता हे तर लीफ नाही आहे, हे ॲक्च्युली स्टेमच आहे, पण इथे आपण बांधलेलं आहे आणि इथे या लीफला बांधलेला आहे. तुम्हाला काय फरक जाणवतो? इथे जास्त ड्रॉपलेट्स साचलेले आहेत आणि इथे कमी ड्रॉपलेट्स साचलेले आहेत, ओके नाही. सो कॅक्टसमधून वॉटर इव्हॉपरेशन हे कमी होत असते, तर लिफी प्लांट्समधून वॉटर इव्हॉपरेशन हे जास्त होत असते. Has the same quantity of water collected in both bags? No. Desert plants are either leafless or thin leaves are like small needles or have been modified into thorns. Desert plants ला एकतर leaves नसतात किंवा
त्यांच्या पानांचं रूपांतर, लीव्सचं रूपांतर हे काट्यांमध्ये झालेलं असतं, काट्यांसारखं. हे पहा, इथे हे कॅक्टसचं प्लांट आहे आणि हे जे काट्यासारखं तुम्हाला दिसत आहे हे त्याचे लीव्स आहेत. लीव्सलाच त्याने काट्यांच्या रूपामध्ये मॉडिफाय केलेलं आहे. का तसं केलेलं आहे? कारण मग कमी इव्हॉपरेट होत असतं मग त्यासाठी. आणि त्याच्यातलं जे वॉटर आहे ते हे स्टेममध्ये स्टोअर करून असतं. नेक्स्ट पाहूया. ॲज अ रिझल्ट दे लॉस व्हेरी लिटिल वॉटर बाय इव्हॉपरेशन. द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड इज देअर फॉर फ्लेशी. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, स्टेममध्ये वॉटर आणि फूड त्याने स्टोअर करून ठेवलेलं असतं, त्यामुळे ते फ्लेशी असतं. तुम्ही ॲलोवेराचं प्लांट पाहिलेलं असेल, त्याचं स्टेम हे फ्लेशी असतं, जेल असतं, त्यामध्ये भरपूर वॉटर असतं, हो की नाही? कशासाठी असतं? कारण ते तिथे त्यांनी फूड स्वतःचं स्टोअर करून ठेवलेलं असतं. द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लिव्स. आणि मग त्यांचं स्टेम हे कसं, कोणत्या कलरचं असतं? तर ग्रीन कलरचं असतं. का? कारण त्यांना फोटोसिंथेसिस परफॉर्म करायचं असतं म्हणून. देअर रूट्स penetrate deep into the soil and some roots spread away into the soil in search of water. त्यांचे जे रूट्स असतात ते खूप खोलवर रुतलेले असतात आणि काहींचे रूट्स हे स्प्रेड झालेले असतात. कशासाठी स्प्रेड झालेले असतात? तर वॉटर शोधण्यासाठी, वॉटर ॲब्झॉर्ब करण्यासाठी जमिनीमधून. देअर इज अ थिक लेअर ऑफ अ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम्स ऑफ दीज प्लांट्स टू. या प्लांट्सवर सुद्धा एक वॅक्सी सबस्टन्स असतं. जसं की तुम्ही ॲलोवेरा प्लांटवर पाहिलं असेल, त्याच्या स्टेमवर सुद्धा वॅक्सी सबस्टन्स असतं. तुम्ही जर पाणी त्यावर टाकलं तर ते पाणी त्याच्यावरून घरंगळून खाली पडतं. सो वॅक्सी सबस्टन्स असतं त्याच्यावर सुद्धा. नेक्स्ट पाहूया. अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन्स. स्नोवी रिजन म्हणजे जिथे खूप बर्फ पडतो तिथल्या प्लांट्समधलं अडॅप्टेशन आता आपण पाहूया. इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन अ स्नोवी रिजन. आता इथला प्लांट पाहिलं तुम्ही स्नोवी रिजनमधलं, यांच्या ब्रांचेस कशा आहेत? अशा स्लोपिंग आहेत. का बरं या प्लांटच्या ब्रांचेस अशा स्लोपिंग असतील? कारण इथे बर्फ खूप पडतो आणि तो जो बर्फ पडतो तो घरंगळून खाली पडून जावा यासाठी इथल्या प्लांट्सच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या अशा स्लोपिंग आहेत. प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन्स मेनली इन्क्लूड कोनिफरस लाईक देवदर अँड पाईन. देवदर आणि पाईन सारखे कोनिफरस ट्रीज इथे स्नोवी रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दीज ट्रीज आर कोनिकल इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस. आता हे जे ट्रीज आहेत असे कोनिकल शेपचे आहेत. का कोनिकल शेप सारखे आपल्याला दिसतात? कारण की यांचे जे स्लोपिंग ब्रांचेस आहेत त्यामुळे हे ट्रीज आपल्याला कोनिकल शेपचे आपल्याला दिसत असतात. इन द हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन दीज रिजन्स their conical shape prevents the snow from accumulating on the tree and the thick bark helps the tree to withstand the cold. Accumulate म्हणजे साठून राहणे. इथले या प्लांटचे ब्रांचेस असे स्लोपिंग आहेत. स्लोपिंग ब्रांचेस असल्यामुळे काय होतं, जेव्हा कधी स्नोफॉल होतो तेव्हा जो बर्फ आहे, जो आईस आहे तो या ट्रीवर साचून राहत नाही, तो घरंगळून खाली पडून जातो. आणि या ट्रीजचं जे बार्क आहे ते जाड असतं. का जाड असतं? कारण थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी जाड असतं. नेक्स्ट पाहूया. अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन्स. जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अडॅप्टेशन आता आपण पाहूया. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट. जंगलामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीज, श्रब्स, हर्ब्स पाहायला मिळतात. खूप मोठे उंच झाडं आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे श्रब्स पाहायला मिळतात. हर्ब्ससुद्धा पाहायला मिळतात. सगळ्या प्रकारचे ट्रीज, प्लांट्स आपल्याला ते जंगलामध्ये पाहायला मिळतात. दीज प्लांट्स कम्पीट अमॉंग्स देमसेल्व्स फॉर सनलाईट. आणि हे जे प्लांट्स आहेत ते एकमेकांबरोबर कम्पीट म्हणजे स्पर्धा करत असतात. कशासाठी स्पर्धा करत असतात? तर सनलाईटसाठी स्पर्धा करत असतात. इथे पाहताय किती उंच झाडे आहेत, हो ना? हे झाड तर खूपच उंच आहे. आता या झाडाबरोबर इतर झाडे सुद्धा स्पर्धा करतील. का स्पर्धा करणार? कारण की याच्या सावलीखाली जर दुसरं झाड असेल तर त्याला सनलाईट मिळेल का फोटोसिंथेसिस करण्यासाठी? नाही. मग ते सुद्धा काय करणार? उंच होण्याचा प्रयत्न करणार. उंच झालं की त्याला मग सनलाईट मिळणार त्याला फोटोसिंथेसिस करण्यासाठी, राईट? त्यामुळे हे सगळे झाडं एकमेकांबरोबर स्पर्धा करत असतात. कशासाठी? तर सनलाईटसाठी. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट अँड क्लाइंबर्स अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. आणि मग जे क्लाइंबर्स आहेत, वाईन्स आहेत, ते सुद्धा काय या झाडांच्या मदतीने, सपोर्टने खूप मोठे उंच होत असतात. Spring-like tendrils on the stems of some climbers is an example of adaptation. Adaptation in grassland plants. Grassland plants मधलं adaptation पाहूया. Diverse types of bushes and grasses are found in the grassland. आपल्याला ग्रासलँडवर
बऱ्याच प्रकारचे बुशेस आणि ग्रासेस पाहायला मिळतात. फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. आता फायबरस रूट्स म्हणजे काय हे आपण याआधी पाहिलेलं आहे. आणि सॉइल इरोजन म्हणजे काय, की पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून जाते, त्याला सॉइल इरोजन असं म्हणतात. मग ग्रासचं जर फायबरस रूट असेल तर ते रूट्स काय करणार, मातीला धरून ठेवणार. मातीला धरून ठेवल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून जाणार नाही. सो फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. फॉरेस्ट्स इन द इक्विटोरियल रिजन आर डेन्स. डेन्स म्हणजे घनदाट. आणि इक्विटोरियल रिजन म्हणजे काय, आपल्या अर्थवर हा इक्वेटर आहे आणि इक्वेटरच्या जवळ जो रिजन आहे त्याला इक्विटोरियल रिजन असे म्हणतात. मग या रिजनवर, या परिसरात जे फॉरेस्ट आहेत ते घनदाट आहेत. तिथे खूप उंच उंच असा ग्रास भरपूर मोठ्या प्रमाणात असतो. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दीज ग्रासेस. मग इथे कोणत्या प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळतात इक्विटोरियल रिजनवर, तर टायगर, एलिफंट, डिअर यासारखे ॲनिमल. कारण जर उंच घनदाट असे तिथे फॉरेस्ट आहेत, उंच असं ग्रास आहे तिथे, तर तिथे लपण्यासाठी या ॲनिमल्सला जागा आहे. सो इथे इक्विटोरियल रिजनवर कोणत्या प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळतात, टायगर, इलेफंट, डिअर यासारखे ॲनिमल्स. हावेवर ग्रासेस इन कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट. तर जिथे थंड प्रदेश आहे तिथे तिथलं जे ग्रास आहे ते शॉर्ट आहे हाईटने. सो तिथे कशा प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळतील, तर तिथे आपल्याला रॅबिटसारखे ॲनिमल्स पाहायला मिळतात. वास्ट मिडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स. मिडोज म्हणजे कुरण. खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला हिली एरियाजमध्ये आणि प्लेन्समध्ये मिडोज पाहायला मिळतात. लेट्स सी आर नेक्स्ट टॉपिक, अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. इंजेक्शन ऑफ फूड म्हणजे अन्नग्रहण. अन्नग्रहणासाठी प्लांट्समध्ये झालेले अडॅप्टेशन. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉफिक. बहुतेक सगळेच प्लांट्स हे जमिनीवर स्थिर असतात अँड दे आर ऑटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक म्हणजे काय, ऑटो म्हणजे सेल्फ आणि ट्रॉफिक म्हणजे नरिशमेंट, स्वतःचे पोषण स्वतः करणाऱ्या प्लांट्सला ऑटोट्रॉफिक असं म्हणतात. सो डेफिनेशन ऑफ ऑटोट्रॉफिक, प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस, सो दे आर कॉल्ड ॲज ऑटोट्रॉफिक. प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः फोटोसिंथेसिसच्या मदतीने तयार करतात आणि त्या प्लांट्सला ऑटोट्रॉफिक असे म्हणतात. तुम्हाला माहीत आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस, प्लांट्स स्वतःचं अन्न कसं तयार करतात. प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस प्रोसेस इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट विथ द हेल्प ऑफ कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड सनलाईट. राईट. सो बरेच बहुतेक असे प्लांट्स आहेत की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग तुम्हाला माहीत आहे का, जे ॲनिमल्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत त्यांना काय म्हणतात, त्यांना हेटेरोट्रॉफिक असं म्हणतात. हेटेरो मीन्स अदर्स आणि ट्रॉफिक मीन्स नरिशमेंट. And definition of heterotrophic, the animals which do not make their own food and depend on other animals for their nourishment are called as heterotrophic. आपण ह्युमन बिंग सुद्धा हेटेरोट्रॉफिक आहोत. आपण स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाही. आपण आपल्या फूडसाठी इतरांवर डिपेंड आहोत. आपण प्लांट्सवर डिपेंड आहोत. राईट. सो आपण सगळे ॲनिमल्स, सगळे बर्ड्स हे हेटेरोट्रॉफिक आहेत. आणि बहुतेक सगळेच प्लांट्स हे ऑटोट्रॉफिक आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की असेही काही प्लांट्स आहेत की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. ते स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्या प्लांट्सवर डिपेंड असतात. लेट्स रीड. हवेवर प्लांट्स लाईक डॉडर, कस्क्युटा नावाचं प्लांट आहे की जे स्वतःच्या अन्नासाठी, फूडसाठी ते दुसऱ्या प्लांट्सवर डिपेंड असतं. हे पहा, इथे तुम्हाला दिसतंय कस्क्युटाचं प्लांट. आता हे जे ग्रीन कलरचं तुम्हाला दिसतंय हे कस्क्युटाचं प्लांट नाहीये. हे जे येल्लो कलरच्या वायर लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय ना, हे एक प्लांट आहे आणि या प्लांटचं नाव आहे कस्क्युटा. हे प्लांट काय करतं हे तुम्हाला माहीत आहे का, ते जमिनीतून जेव्हा बाहेर येतं, ग्रो होतं, तेव्हा वर आल्या आल्या ते दुसऱ्या प्लांटचा आधार शोधत असतं ग्रो होण्यासाठी, वाढण्यासाठी. आणि ते दुसऱ्या प्लांटवर अशा प्रकारे स्प्रेड होतं. स्प्रिंगसारखं ते या दुसऱ्या प्लांटला गुंडाळलं जातं आणि हे जे दुसऱ्या प्लांटचं पोषक तत्व जे आहे, जे नरिशमेंट आहे ते सक करतं, ॲब्झॉर्ब करतं. इथे पहा, इथे क्लोजअपमध्ये तुम्हाला दिसेल कशा प्रकारे ते गुंडाळलं गेलेलं आहे कस्क्युटाचं प्लांट या मेन ग्रीन कलरच्या प्लांटला. हे करी लीफचं प्लांट आहे, कडीपत्त्याचं. या प्लांटला हे कस्क्युटाचं प्लांट कशा प्रकारे गुंडाळलं गेलेलं आहे. आणि मग हे प्लांट असं गुंडाळलं जातं कस्क्युटाचं आणि मग ते काय करतं, या मेन जे प्लांट आहे त्याच्यातून सगळं नरिशमेंट, सगळं पोषक तत्व काढून घेतं. आणि जे मग हे कडीपत्त्याचं प्लांट आहे ते हळूहळू त्याला पोषण मिळत नाही मग, कारण सगळं पोषण
हे कस्कुटाचं प्लांट सक करून घेतं ग्रो करण्यासाठी आणि खूप ग्रो होतं, पूर्ण प्लांटभर ते पसरतं आणि जे मेन प्लांट आहे ते एक दिवस मग मरून जातं शेवटी. आणि हे कस्कुटाच्या प्लांटला मराठीमध्ये काय म्हणतात माहितीये? अमरवेल. का अमरवेल म्हणतात? कारण हे कधी मरतच नाही, कारण स्वतः तर ते अन्न तयार करत नाही आणि जे दुसऱ्या प्लांटवर जे ते आधार घेतलेला असतो ज्या प्लांटवर, त्या प्लांटला ते मारून टाकतं. सो द प्लांट बॉडी of dodder consists of yellow wire like stems. It is leafless. त्याला लीव्स दिसत आहेत का तुम्हाला? नाही, हे फक्त वायर सारखं आपल्याला दिसत असतं. अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस परफॉर्म करणारच नाही, कारण त्याच्यामध्ये ग्रीन कलरचं पिगमेंट नाही आहे. ज्या प्लांट्समध्ये ग्रीन कलरचं पिगमेंट असतं ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतं. सो हे येल्लो वायर लाईक स्ट्रक्चर आहे आणि हे फोटोसिंथेसिसची प्रोसेस करत नाही. हवेवर इट हॅज होस्टोरियल म्हणजेच सकिंग रूट्स फॉर ॲब्झॉर्बिंग नरिशमेंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. दीज रूट्स पेनेट्रेट अप टू द कंडक्टिंग वेसल्स ऑफ द होस्ट प्लांट टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड फूड. जसं की आत्ता आपण पाहिलं. Fungi do not have chlorophyll and cannot perform photosynthesis. They obtain food from starchy foodstuffs like bhakri and bread. They have root-like fibers for absorption of food. सिंग्युलर असेल तेव्हा फंगस असं म्हणतो आणि प्लुरल असेल तेव्हा फंगाय असं म्हणतो. आता या फंगायमध्ये क्लोरोफिल नसतं, त्यामुळे ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकत नाही आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. आता फंगीचे सिंपल एक्झाम्पल द्यायचे झाले तर तुम्ही स्कूलमध्ये जाता टिफिन घेऊन आणि घरी आल्यानंतर तो टिफिन बाहेर काढायचा विसरून जाता आणि मग 2 दिवसांनी तुमच्या लक्षात येतं की अरे टिफिन तर बाहेर काढायचा राहूनच गेला. मग त्या टिफिनमध्ये शिल्लक राहिलेली तुमची पोळी, ती पोळी तुम्ही पहा, त्या पोळीवर तुम्हाला काय दिसेल? फंगस, राईट. आणि ते कोणत्या कलरचं असतं? ते व्हाईट कलरचं असतं, त्यामध्ये क्लोरोफिल नसतं. मग ते फोटोसिंथेसिस कसं परफॉर्म करणार आणि स्वतःचं फूड स्वतः कसं तयार करणार? सो ते स्वतःचं फूड कसं मिळवतं? तर ते भाकरी आणि ब्रेड, चपाती यावर ते स्वतःचं अन्न तयार करत असतं. त्याचे जे रूट्स असतात ते फायबर्स सारखे असतात. कशासाठी? तर ते फूड ॲब्झॉर्ब करण्यासाठी. So, important points about fungi. Fungi is a plant, but due to absence of chlorophyll, it is white in color. It do not carry photosynthesis, so it is heterotrophic. It obtains its food from starchy substances like bread and bhakri. Also have roots-like structure for absorption of food. Plants need nitrogen, phosphorus and potassium for growth. सगळ्या प्लांट्सला जमिनीमधून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे पोषक घटक ग्रो होण्यासाठी लागत असतात. पण काही ठिकाणची जमीन त्याच्यामध्ये पोषक तत्व कमी असतात. मग अशा ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्लांट्स ग्रो होतात? तर सनड्यू, व्हेनस फ्लायट्रॅप, पिक्चर प्लांट यासारखे प्लांट्स अशा जमिनीमध्ये ग्रो होतात. मग हे प्लांट्स नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे पोषक तत्व कसे मिळवणार? तर हे प्लांट्स असतात इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. कोणते? तर सनड्यू, व्हेनस फ्लायट्रॅप, पिचर प्लांट. आता व्हेनस फ्लायट्रॅप हे इथे पिक्चर दिलेले आहे व्हेनस फ्लायट्रॅपचे. अशा प्रकारचे असते व्हेनस फ्लायट्रॅपचे प्लांट. आता यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे पोषक तत्व कसं मिळणार? मग ते काय करतं? ते इन्सेक्ट्स खातं. तर इन्सेक्ट्स खातं म्हणजे काय? कसं खातं हे प्लांट इन्सेक्ट? तर हे जे प्लांट आहे या प्लांटमधून एक छानसा सुगंध बाहेर पडत असतो आणि जे इन्सेक्ट्स असतात बटरफ्लाय, हनीबी यांसारखे इन्सेक्ट्स इथे अट्रॅक्ट होतात आणि ते इन्सेक्ट्स याच्या इथे बसतात नेक्टर सक करण्यासाठी. आणि जसे हे इन्सेक्ट इथे बसतात तसं हे क्लोज होतं आणि हे क्लोज झाल्यानंतर हे प्लांट त्या इन्सेक्टला खाऊन टाकतं आणि त्या इन्सेक्टमधले सगळे पोषक तत्व स्वतःमध्ये घेतं आणि ग्रो होत असतं. आता इथे पहा, हे आहे पिचर प्लांट. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या पिक्चरमध्ये पाणी असतं आणि इन्सेक्ट्स पाण्यासाठी इथे येतात आणि इन्सेक्ट्स इथे आल्यानंतर याची रचनाच अशी बनलेली आहे या प्लांटची की हे पूर्ण क्लोज होऊन जातं आणि हे इन्सेक्ट यामध्ये ट्रॅप होतं आणि अशा प्रकारे हे पिक्चर प्लांट इन्सेक्ट्सला खाऊन टाकतं. तसेच सनड्यू प्लांट हे अशा प्रकारचं असं सनड्यू प्लांट किती सुंदर आहे हो की नाही, आणि ते इन्सेक्ट्सला खाऊन टाकतं. सो ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्समध्ये आपण काय पाहिलं? बरेचसे प्लांट्स हे ऑटोट्रॉफिक आहेत, काही प्लांट्स हे पॅरासिटिक आहेत. जसे की कस्कुटाचे प्लांट, त्याला लीव्स नाही आहेत त्यामुळे ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकत नाही.
फूडसाठी ते दुसऱ्या प्लांटवर डिपेंड असतं. फंगीबद्दल आपण पाहिलं. फंगी कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस कारण त्यामध्ये क्लोरोफिल नाहीये. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची सबस्टन्सेस. रूट लाईक फायबर्स आर प्रेझेंट इन देम फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. त्यानंतर आपण पाहिलं plants like sundew, Venus flytrap, pitcher plant, etc. consume insects to fulfill their needs for nitrogen. प्लांट्स ज्यांच्यामध्ये नायट्रोजन डिफिशियन्सी आहे म्हणजे नायट्रोजनची कमतरता आहे असे प्लांट्स हे इन्सेक्टिव्होरस असतात. इन्सेक्टिव्होरस म्हणजेच जे प्लांट्स इन्सेक्ट्स खातात त्यांना इन्सेक्टिव्होरस प्लांट्स असे म्हणतात. Such plants have structural adaptations to attract insects and hold them captive.